तर आहे बिजली आमच्या शेजारची. तर मला आता रविवारी नाही, किती तारखेला 20 तारखेला मेकअपची ऑर्डर आली. तर मग बिजली मी चालली होती माझी हेअरस्टाईल करायचा आणि आय मेकअप पण केला होता. तर टाकू बिजली. तर म्हणजे मी असं बेस वगैरे काय लावला नाही, फक्त आय मेकअप केला आहे आणि डोळे बंद कर, दोन्ही डोळ्यांना वेगवेगळा केला आहे, त्यामुळे वेगवेगळं असं दिसतंय. आणि आयलायनर पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने लावले आणि आय मेकअप पण थोडा वेगळा आहे. आणि हेअरस्टाईल उशीर झालं करून दाखव तरी पण बघू. पोप खाली गेलाय आणि मागून सगळं विस्कटलं. आता तिथं यू कट केला होता कधी दिवाळी ना जयंतीच्या वेळेस केला ना, मग तेव्हा यू कट केला. त्यामुळं मग तिचं थोडंसं यू कट असल्यामुळे साईडचे केस बाहेर आलेत. आणि थोडंसं नॉर्मलमध्ये मी फाउंडेशन लावलं होतं, त्यामुळे बिजली एकदम छान दिसायला लागली. हे ना, आवडलं का तुला? तर बिजली ना आमच्या इथं शेजारचीच आहे, त्यामुळे तिला माझं काय करायचं असेल मग तिला बोलवलं की लगेच येते. आता हे सगळं आवरायचं माझं. आणि तिच्या मम्मीनं सांगितलं तरी मला काय करू नका म्हणून, तरी पण मी बिजलीला केले. आता धू जा. कशाने धुते? साबणाने निघेल का? चल बरं बघू. वॉटरप्रूफ आहे एक. मी आय शॅडो पॅलेट म्हणजे ऑनलाईन घेतलं होतं, तर ते वॉटरप्रूफ आहे म्हणत होते म्हणून बघू. आता पहिलं फक्त पाणी मार बघू. तर डोळे बंद करून मार पाणी. हा बघू. हा थांब, नीट डोळ्यात हे कर बरं. नीट डोळ्याचं हे करू नको, नीट असं बंद कर. नाही निघत असं. हां तर धू. मला वाटते साबण लागेल ग, तसं नाही निघणार, काळं कुट्ट होऊन जाईल. थांब साबण देते मी तुला. बिजली आता आमच्या इथे पण वरच्या रूममध्ये साबण आहे का पण धर. अहो कसलं काळं झालं बघ. इकडं धर धर धर, हे करून घे. हा काळं काळं झालं सगळं. धुते ह्याला एक तर साबण आहे, साबणाने धुत. त्याच्यासाठी मेकअप काढताना हे करायचं. आता माझ्याजवळ तेल नव्हतं, तेलाने काढायचा. तेलाने पहिला असं मालिश करायची सगळी आणि एका वाईप्सने वगैरे पुसून घ्यायचं. धु सगळा. आणि काल का परवा कधी आले ते माझ्याकडे वॅक्स करायचे, तर हे ट्रिप्स टाकून द्यायच्या राहिलेत माझ्या अजून. आणि आता किती वाजलेत बघा, 4 वाजलेत आणि बाहेर पाऊस पडते, त्यामुळे ते दोरी केली आणि तेच कपडे वाळत घातलेत. आणि हे सगळं आता मला आवरून घ्यायचं आहे. आणि एवढं सगळं आता पसारा पडला आहे. आणि इथं चालले बाहेर पण पावसाचंच वातावरण झालं आहे सगळं. असं पाऊस, आभाळ आले, सकाळपासून आभाळच आहे आज. आणि आता हे आवरायचं आहे मला. आता 20 तारखेला एक मेकअपची ऑर्डर आली, तर त्याची चालली होती थोडीशी तयारी. तसं येत असतंच की, पण जायच्या अगोदर थोडासा अभ्यास केलेला कसा जरा बरा असतो ना. त्यामुळं मग त्यांनी सांगितलं होतं मला की मला हेअरस्टाईल कशी पाहिजे वगैरे. तर मग त्यामुळं मग आता हेअरस्टाईल करली म्हणजे 2 मेकअप आहेत तसं तर, त्यामुळं एक बन पाहिजे होता आणि एक ओपन हेअरस्टाईल. तर तसं करायचं आहे. निघालं का? दाखव बघू. तर माझ्याकडे अजून काय बॅग बिग नाही बघा. मी काय केले, ही सॅग आहे, तर ह्या सॅगमध्ये सगळं मेकअपचं सामान ठेवले. आता सध्या माझं मेकअपचं सामान काय तर ते मला दाखवते. आणि दाखवते मी असं सगळं सामान या बॅगमध्ये ठेवलं आहे. तर एक थ्रेड पण ठेवला आहे, तर आयब्रो पण करायचे होते तिथं, त्यामुळे सांगितलं थ्रेड पण एक ठेवलं. तर हे इथे काय आय शॅडो पॅलेट हे नवीनच घेतले आणि आता जे बिजलीचं आणि आय मेकअप केलं तर ह्याच्यावरूनच केलं, म्हणजे हेच वापरलं होतं. नंतर हे पण एक छोटंसं आय शॅडो पॅलेट आहे, दिसते का छान बिजली? हां. मध्ये माझं असं सध्या तर थोडं सामान आहे. नंतर इथं ब्रश आहे, तर ब्रश पण एवढंच आहे. त्यामुळे हळूहळू आता वाढवायचं थोडं. तसं माझ्याकडे भरपूर वाढलं. अगोदर माझ्याजवळ कर्लर नव्हता आणि आता कर्लर घेतला. नंतर हे हेअर स्प्रे आहे. आता त्यावेळेस हेअरस्टाईल करायची कर्ली केसाची, तर तेव्हा आता स्प्रे. नंतर हे काय आहे, हे टोनर आहे, म्हणजे मेकअपसाठी टोनर आहे. नंतर हे मेकअप फिक्सर आहे. आणि हे क्रीम आहे पाऊसची. नंतर हे प्रायमर आहे. नंतर इथं पेन्सिल आहे, लायनर आहे. हा मस्कारा आहे.
नंतर हे ब्लश पण आहे आणि ह्याच्या साईडला हायलायटर दोन्ही पण आहे. त्यामुळं मी असं दोन्ही एकत्रच घेतले. आणि सगळं स्वीट ब्युटीच आहे. भारीतले सगळं भारीतले पण म्हणू शकत नाही, पण आपलं बऱ्यापैकी मिळेल. जास्त चिप क्वालिटीचं घेतल्यावर पण तसं मेकअप चांगला होत नाही. आणि हे जसं जसा मेकअप जास्त वेळ ठेवेल तेव्हा तसं तसं ह्याला ग्लो येतो. याच्या अगोदर बिझी मेकअप केला तुला कसं झालं? छान झालता. ग्लो छान झाला. आणि मी आता माझा गॅप भरपूर पडला होता, त्यामुळे मी ज्यावेळेस 1 वर्ष झाले की ना तुला मेकअप केला हां ज्यावेळेस मी सगळं सामान घेतलं होतं तेव्हा बिजलीला फुलं होतं. आणि खरं तर बिजलीचं नाव काय का जान्हवी सगळी तिला बिजलीच नसते. आणि हे एक कन्सिलर आहे आणि एक काउंटर करायचं आहे काउंटरिंग. आणि हे फाउंडेशन आहे, एक लूज पावडर आहे आणि इथं काजळ आहे आणि आयब्रो. तर एवढं माझं मेकअप सांगते. तर हे मी छोटासा बॉक्स केला आहे आणि मला एक बॅग घ्यायची आहे, पण बघू लगेच मला जास्त असं खर्च करायला आवडत नाही. आणि थोडासा आपला अजून दम बसला चांगल्या अजून ओळखी झाल्या. आता सध्या तर मी किती मेकअप केले, 3 मेकअप केले चालेल. त्यामुळे मग हळूहळू जसे आपल्या ओळखी होते तर मग तसं मग सामान वाढलं. तर हे मग हे मी थोडंसं जास्त बॅगमध्ये सगळ्यात पहिलं आता हे हायलायटर. आणि हे छोटे वस्तू आहेत आणि ह्या छोट्या वस्तू सापडत नाही, त्यामुळे मी ह्याला ती एक पिशवी केली आहे. म्हणजे हे आयलाइनर सगळं असं म्हणजे एक पिशवी काढली तर सगळं सापडत नाही. आणि माझी मेकअपची बॅग. हेअरस्टाईल बघून म्हण की मला एखादी कर. तू बघते का नाही मोबाईलमध्ये घरात काय? अगं त्या दिवशी युट्यूबला लय भारी वेण्या आलत्या. दाखव लिपस्टिक कशी लागली. छान दिसते. लिपस्टिक लावले ना, मला काळं ओट वाटते म्हणून मी लावतच नाही जास्त. दाखव, छान दिसते. मोबाईलमध्ये पण छान दिसते. काढा त्या क्लिपा. चला शो खतम. मागं सरकून काढ बघू किती निघते. सर मागं थोडंसं. येते का काढायला? मी तर अजून व्हिडिओ टाकला नाही माहिती आहे. माझा रोज 4चा आहे बघा. मी रोज 4ला व्हिडिओ टाकत असते. आता 4:15 झालेत. 3 शॉर्ट 2 असते, मोठा 1 असतोय. 3 शॉर्टचं मोठ्याचं रोज नसतं शक्यतो. तिथे पडले रे बघा. आता आमच्याकडं आता संध्याकाळच्या 4:30 होत आलेत आणि पाऊस पडायला लागलाय. आणि हे ना काय म्हणतो त्याला, म्हणजे आमचं कूलरचं खोकं आहे आणि ते पूर्णच भिजले. आम्ही आता मध्ये गावाकडे होतो ना सुट्टीला, तेव्हा पण अधूनमधून पाऊस झाला तर तेव्हा हे सगळं खोकं भिजले. आणि आता पाऊस पडायला लागलाय छान असा बारीक रिमझिम. आणि असा रिमझिम पाऊस पडायला लागला की मस्त भजी चहा प्यायला आवडतं. मी पण पाणी लागले आणि मी वरच्या रूममध्ये बसले. आता खाली जावं म्हणते, चहा करावा थोडासा. हे बघा इथं 4:30 वाजलेत. बिजली गेली घरी आणि हे कपड्यांच्या पण घड्या घालायच्या आहेत. आणि मी ना जवळ मोबाईल मला नाही माहिती हो. माझा आता कुठला आहे? हा विवोचा आहे. माझाच विवोच नाही, ओप्पोचा आहे. तर ही साडी आहे बघा, मम्मीची साडी ही. आणि मग मी एकदा साडी घातली होती, मम्मी म्हणली छान दिसते तुलाच ब्लाऊज शिव. आणि ह्या साडीतला ब्लाऊज पीस काय एवढा चांगला नाही, त्यामुळे आता ह्या साडी लांब आहे असतानाच, त्यामुळं मग ह्या साडीतलाच कपडा काढून ह्या मॅडम ब्लाऊज शिवणार आहे. बघा हो मॅडम इकडं. तर ह्या मॅडमचं दुकान असं आहे हे बघा. आणि तो माझा पोस्टर पण लावला आहे, तर मीच करून लावला आहे. बाहेर लावला होता, बाहेर कुणी दुसराच लावला आहे. मोठा पोस्टर आहे ना माझं, त्या आतमध्ये गेला. आणि हे बघा ह्यांच्याकडे इथं एक मशीन आहे, इथं एक मशीन आहे, इथं आहे. आणि इथं अशी लेस वगैरे असं सगळ्या लावलेल्या आहे त्यांच्या. आणि बाहेरचं असं आहे. आता मग अशी पाऊस झालेला त्यामुळे सगळीकडे चिखल झाला आहे. आणि ही मी साडी मापाला आणली, तर ह्या साडीनुसार ती साडी कट करायची आहे आणि उरलेल्या त्याचा
ब्लाऊज कसा झाला पाहिजे? एक नंबर. एक नंबर. माझा अगोदरचा मी ॲनिव्हर्सरीला साडी घातली होती ना, तर तो ब्लाऊज हिने शिवला होता, एकदम भारी शिवला होता. आत्ता त्यामुळे मी आत्ता दाखवते ह्याच्यासाठी की हा कट केल्यावर नंतर शिवल्यावर पण यांना दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही कोण पंढरपूरमधून असेल ना, तर इथं येऊ शकता जुना कराड नाक्यावर. आणि सांगा हो तुमचा ॲड्रेस. हां, रुक्मिणी परी लेडीज टेलर. तर एकदम भारी म्हणजे ब्लाऊज शिवते त्या. ही मशीन आताच त्याने घेतली. कधी गुढीपाडव्याला घेतली ना? हो, गुढीपाडव्याला घेतली. ही माझ्या मिस्टरांनी गिफ्ट दिली म्हणजे. गुढीपाडव्याला घेतली. हां, ही मी जेव्हा म्हणजे आमच्या दोघींची ओळख झाली ना, तेव्हा त्यांच्याकडे फक्त ही एक मशीन होती. त्यांनी हळूहळू ही घेतली, नंतर ही घेतली आणि ह्या 2 पण वाढल्या बघा. एक पिको फॉलची होती ना? हां, ती पिको फॉलची होती. आणि इथं पिको फॉल पण करतात बघा. त्यामुळे आता ही साडी कट केली ना, तर ह्याला आता पिको फुकटच करून देणार आहेत मला. का हो, नाही काय? हां, चला करा कट मग. गोंडे पण लावते बरं का साडीला. आणि आरीवर्क पण करते. आरीवर्क पण करते. आरीवर्कचं पण दाखवा की एखादा आपला. हां, दाखवा. तर इथं सगळं त्यांनी लेस त्यांना जे काय लागते ते सगळं. आणि इथं ब्लाऊज पीस पण थोडेसे ठेवलेत, अस्तर वगैरे पण आहे. आणि आरीवर्क पण करते. हे बघा, असं आरीवर्क केलं एकदम छान. साडी किती छान आहे ना, पैठणी आहे. हो. हां, पैठणी आहे, छान आहे. आणि किंमत सांगा तुमची, केवढ्याला किती घेताय? डिझाईनवरती असतं. तर ह्याचं किती घेतलं तरी? 2000. आणि ह्याचं हे पूर्ण केलंय? बापरे, बघा किती छान केलंय. हां, बॅकलाश. मग हे तुम्ही ब्लाऊज शिवायच्या अगोदर केलंय की ब्लाऊज शिवलेल्या ब्लाऊजवर केलंय आणि नंतर शिवला? म्हणजे त्यामुळे तुम्हाला इथं आरी वर्क करून पण मिळेल आणि आरी वर्क झाल्यानंतर मस्त असा ब्लाऊज शिवून पण मिळेल. तर ब्लाऊज खरंच छान शिवतेत बरं का ते. माझा तर एकदम भारी शिवला. आणि मम्मीचा पण एक शिवला होता मी. मम्मीने पण छान शिवलाय म्हणते. पण मम्मीचा कसा साधा होता, तसा फॅन्सी वगैरे छान शिवतेत, गळं वगैरे. हे पण छान आहे पूर्ण. हा साडीचाच आहे का? हां. चला माझं कट करा साडी. मी स्वयंपाक करायचा आहे मला, आली तशीच मी आपलं. तर हा ब्लाऊज मी आता त्यांना सांगितलं आहे ना, आता तशा पद्धतीनं शिवला की नंतर मग मी तुम्हाला साडी घालून ब्लाऊज वगैरे दाखवते. शिवताना पण थोडंसं दाखवते. ह्याला ह्या साडीच्याच मापाने घ्या की मग. आणि ते ह्याच्यामध्येच आहे ना, शिवलेसमध्ये, त्यामुळे जास्त कट करू नका. मग तुमच्या अंदाजाने बघा. तर आता तुम्हाला वाटेल तर किती पसारा पडलाय. तर आता लवकरच वट पौर्णिमा येते, त्यामुळे त्यांच्याकडे अशा साड्या पिको फॉल करायला वगैरे आलेत. आणि तसं पण टेलरचं एवढं कुठं स्वच्छ असतं तेव्हा. टेलरचे कुठं तर कपडे काय तर पडलेलं असतं. त्यांचं सारखं कापायचं काम असतं, त्यामुळं काय ना काय असतंच. आणि त्यामुळं ब्लाऊज पण भरपूर आले शिवायला, साड्या पण आलेत भरपूर. त्यामुळे मला म्हणतात आता वट पौर्णिमेचा ब्लाऊज झाल्याशिवाय तुमचं काय लवकर मिळणार नाही. त्यामुळे तसं पण माझी काही एवढी गडबड नाही. म्हणलं निवांत आपलं शिवा, पण चांगला व्यवस्थित शिवा, अगोदरचा जसा शिवला होता तसा. त्यामुळे आता हे साडीतला ब्लाऊज पीस काढलाय त्यांनी. आणि हे बघा इथं कट करून घेतलाय आता. आणि हे मी म्हणजे साडीला मम्मीनं पिको केलं तर, त्यामुळे आता ह्या साडीला डबल पिको करायला लागेल. आणि ब्लाऊज शिवल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवते. आणि असं आहे त्यांचं दुकान. टेलर म्हणल्यावर थोडंसं राहते सगळीकडं, काडा पसारा राहतोय चालू. आणि बघा छान असं छान केलं आहे आरीवर, एकदम भारी केलं आहे. हे बघा इथं पण केलं आहे छान. त्यामुळे आपले पंढरपूरमधून कोण आपण बघत असेल ना तर यायचं. आणि जास्त पैसे पण घेत नाहीत बरं का. बाकीचे टेलर कसं भारी शिवतात आणि 500-700 शिलाई असते, तसे यांची एवढी काय म्हणजे आपली डिझाईनवर थोडंसं राहते, पण बऱ्यापैकी शिलाई कमीच आहे तसं म्हणलं तर बाकीच्या टेलरचं बघितलं तर असं. कारण मी अगोदर जिथं शिलाई म्हणजे ब्लाऊज शिवत होते ना, सिम्पलच ब्लाऊज असायचे माझं, पण 500 रुपये शिलाई घेत होते. पण आता इथं मी एकदम छान असा ब्लाऊज शिवलाय, पण शिलाई कमी घेतली. त्यामुळे मला तर आवडते ब्लाऊज शिवलेले. काय हो, बरोबर का नाही? हां मला आवडला बाबा ब्लाऊज खरंच. त्यामुळं हा तर मी त्यांना आता असं सांगितलंय ब्लाऊज, त्यामुळं हा ब्लाऊज शिवला ना मग मी तुम्हाला ब्लाऊज
शिवताना पण येईलच मी, 1-2 चक्कर मारेल तेव्हा पण तुम्हाला दाखवेनच. आणि शिवून झाल्यावर तर काय दाखवणारच मी. हां हां चला आता मला स्वयंपाक करायचा आहे. माझं अकाउंट आहे इंस्टाग्रामचं का? सांगा की मग तुमचं इंस्टाग्रामचं अकाउंट. परी लेडीज टेलर. त्यामुळे तुम्ही टाकले का इंस्टाग्रामला ब्लाऊज वगैरे शिवलेले? आणि ह्यांचं कसं आहे सांगू का, खरं सांगायचं झालं तर त्यांना आता म्हणजे आपलं कुठला पण एखादा धंदा वगैरे असेल तर म्हणजे असं पब्लिक केल्यावर जरा जास्त माहिती होतं ना. इंस्टाग्रामला म्हणा, यूट्यूबपेक्षा आता इंस्टाग्रामच जास्त आहे. पण मॅडमना व्हिडिओ टाकायलाच येत नाही एवढं. त्यामुळे मला म्हणते, सारखं म्हणतात मला शिकवा शिकवा शिकवा, पण माझं पण एवढा मला पण वेळ नसतो. त्यामुळे शिकवायचं आहे त्यांना पण, असं आहे. अकाउंट चालू करून दिलं का? हां व्हिडिओ कसं काढायचं ते त्यांना एवढं समजत नाही. त्यामुळे आता मी सांगणार आहे त्यांना एकदा, आणि मग टाकतील त्या पण चांगलं. तरी पण बघा आता जे काय टाकले ते ना. हां चालते. चला मग, काय बोलायचं आहे का तुम्हाला? झालं? हां तर बघा आता माझ्या भाकरी झालेत. पालक आहे ते कुकरमध्ये आता लावलाय. थोडीशी भांडी घासून घेतली. आणि मी ना 3-4 दिवस झालं भाकरी साठवल्या होत्या. तर आज गाय आली बघा, आणि संचितनं कसं पाडत पाडत घेऊन गेलाय. बघू गाय खाते काय झालं की बुरा लागलाय गायला. अरे हिच्या खाल्लं का सगळं? हे बघा एवढं पण ते काय झालं, ते बीटचा पराठा आहे ना, त्यामुळे तसं झालं. ते वाळलं, ही वाळलेली चांगली भाकरी आहे की मकीची. हां खाल्लं का सगळ्या? पट कितकं पटपट. हे बघ पाऊस पडलाय ते कसं घाण झालंय. हो हे छोटं पण आहे तुकडा, खाली टाकू का खायला? खाताना किती सांडले. मोठ्याच्या मोठ्या कुस्तीत कसे बघा की. भूक लागली तुमच्यासाठी. 4 दिवस झालं भाकरी मी ठेवलेत बघा. आला बरं झालं, नाही तर मी आज टाकून देणार होते. हां ते बघा तिकडं पण द्यायला लागले. 4 दिवस झाले भाकरी साठू. आज मी खरं टाकूनच देणार होते भाकरी, पण त्यांचा योग होता खायचा. हां आता माझ्या भाकरी झालेत करून, आणि 2 तवे ठेवत असते नेहमी सारखं. आणि मग तिच्या भाकरी करायचं म्हणलं ना, हे बघा कसलं सगळीकडं असं उडते ना, डेंजर. आणि ही भाकरी हे पराठा आहे त्यामुळे उगाच पराठा ठेवला वाटायला लागले. ते पराठा असल्यामुळे बीटचा पराठा होता, त्यामुळे त्याला भोरा लागला आहे. आणि इथं मी पिशवीच ठेवली, कचरा टाकून दिला. ओला कचरा इथं ठेवते. आणि इथं थोडंसं गडबड झाली आहे बघा. वेळ झाला आहे तर जवळपास किती वाजलेत बघा, 6:15 वाजलेत. आणि मग त्यामुळे अगरबत्तीचा धूर कसा दिसतोय. त्यामुळे मी काय केलं, मला भात पण लावायचा होता अजून, म्हणून मी कुकरमध्येच पालक लावले. बापरे एक हाताने निघत नाही वाटतं. निघाले. हे बघा कुकरमध्येच पालक लावलाय. थोडंसंच पाणी घातलं तर लागला का काय खाली. पहिला भाकरी बघू. आणि ह्याच्यामध्ये मिरची, टोमॅटो, डाळ, आणि हे बघा डाळ खाली शिजली, आणि पालक. आता हे मी मिक्सरमधून फिरवून घेणार आहे, कारण असं संचितच्या पप्पांना आवडत नाही डायरेक्ट असं खायला. आणि ह्याच्यामध्ये आता थोडासा भात. आता पालक काय म्हणलं की भात लागतोच. पालकशिवाय, भाताशिवाय पालक खा वाटत नाही. हे बघा कशी भाकरी फुगायला लागली, टमटमीत. हे कशी छान छान दिसायला लागली. आधी 2 तवे घासायला लागतात, पण ठीक आहे, भाकरी पटकन होतात ना, म्हणून. हे बघा इथं आपल्या मकीच्या भाकरी तयार झालीत. आता इथं झाकणी, गॅस बंद करू. पापड पण थोडेसे म्हणजे असं फ्राय करायचे होते, बघू आता नंतर. तर चला आता पहिली ही सगळी तयारी करून घेते, कट्टा वगैरे पुसून घेते. तर ह्या पालकला आम्ही इथे चॉपरमध्ये बारीक करून घेतले, घालते बघा. आणि स्टीलची कढई गरम करायला ठेवतात. आणि फोडणी देते. एका साईडला कुकरमध्ये भात पण लावला. आणि स्टीलची कढई कसं लवकर गरम केली ना, असं फुल गॅसवर तर थोडी करपते, त्यामुळे कमी गॅसवरच गरम करते मी. थोडंसं तेल कमी केलं ते, थोडंसं तेल. झालं की ऑलमोस्ट झालेलं. काय बनवते? पालकचा गरगटा भात. हेल्दी असतं ते खायचं. संचित आमच्या लागली भूक आता.
थोडंसं वाटण खोबरं, कोथिंबीर, थोडं अद्रक, लसूण अगदी मध्ये मध्ये पण सिंपल ठरवलं सगळ्यांना चालायचं. आता थोडासा घालणार आहे शेंगदाण्याचा कूट. घामाले आणि आता पाऊस पडलाय बाहेर तरी पण मला घामाले बाबा. आणि फॅन बंद चालू आहे. फॅन स्वयंपाक करताना एवढा फास्ट नसतो पण असतो थोडा काहीतरी. शेंगदाण्याचा कूट आणि पालकचा गरगट्टा ज्यावेळेस असतो त्यावेळेस आमच्यात सांगायचं म्हणजे काय भाजलेले शेंगा असतात म्हणजे आणि ह्यावेळेस भाजायला लागत नाही कारण त्या कधी भाजून ठेवलं तर मला पण माहिती नाही पण हे भाजलेल्या शेंगा. त्यामुळं ज्यावेळेस गरगट्टा करतो त्यावेळेस शेंगा भाजायच्या म्हणजे भाजायच्या छान लागते खरं. आणि पालकचा गरगट्टा ना जास्त करून भाकरीसोबत मला आवडतो. आज जास्त दिवस भाजून ठेवले त्यामुळे थोडंसं असं नरम झाले कडक नाही. त्यामुळे तव्यात मला थोड्याशा गरम कराव्या असं वाटायला लागले. भांडी घासून घेतली. तर भांड्याचं आता म्हणजे आई दादा पुण्याला जाणार आहे. मग मी आणि संचितचे पप्पा दोघं तिघंच आहे. मग भांडी जास्त पडणार नाही त्यामुळे मग मी बाई बंद करायला सांगितली. ज्यावेळेस ते कधी महागार येतील तेव्हा करतील चालू. आणि तसं पण काय भांडी चांगली घासत नाही. भांडी फक्त किती घाण घाण घासते. आणि तिला आई काय म्हणत पण आहेत की चांगली घासत जा काय. आणि मी कसं म्हणायचं मला वाटते मी म्हणजे माझं लग्नाला जाता एक 8 वर्ष झाले पूर्ण. मग तेव्हापासून ती आहे बाय. मग त्याच्या अगोदर कधी येते कधीपासून येते ते माहिती नाही. त्यामुळे एकदम जुनी बाई.
झालं की जेवायचंय का? जेवायचं का? काय म्हणाले? पालकचा गरगट्टा, भात. भात. आता हे नंतर जेवण करताना काय ना काहीतरी थोडं चालते, नंतर मग असंच वरवत त्यानंतर मग जेवण झालं की मग सगळं घासलं. खूप म्हणजे खूप दिवसानंतर पालक केलाय, वास भारी लागली. मकीच्या भाकरी, भात, पालक, शेंगा थोड्याशा गरम करायला वाटायला लागले मला. काही करू काही कसा मस्त अशी उकळी आली पालक आणि घट्टच केलाय. तिघच खाणार आहे, दादा काय नको म्हणलेत खायला आणि आई तर काय नाहीत, त्यामुळे एवढा पालक केलाय. आणि गॅस बंद केला तर इथं भाकरी झाले. हे शेंगा थोड्याशा मला गरमच करू वाटायला लागलेत, कारण नरम झालेत एकदम. आणि नरम शेंगा कसं खाऊ वाटत नाहीत. तसं म्हणलं तर ओल्या शेंगा पण आहेत थोड्याशा, काही करू ओल्या शेंगा भाजू का? ओल्या शेंगा आहेत तर खाऊन घ्यावे, त्यालाच भाजते. तर हे बघा इथं फ्रीजमध्ये ओल्या शेंगा आहेत. ज्यांचा मिनी ब्लॉग बघून झाला आहे, मोठा ब्लॉग बघून झाला असेल तर शेंगा कधी आणलेत हे तुम्हाला माहिती झालंच असेल. तर ह्याच्यातल्या ना थोड्याशा शेंगा शिजवून घेतल्या होत्या आणि मी स्वच्छ धुतल्या होत्या शेंगा, आणि त्यामुळे सगळ्या धुतलेल्या शेंगा आहेत. आतमध्ये बघूया आता, जवळपास एक 4 दिवस तर झाला आणलेत. आतमध्ये आहेत का? चांगल्या आहेत आतमधून ओल्या आहेत तशा. तर हाच भाजते. मग ओल्या शेंगा बरं वाटतंय खायला. आहे तोपर्यंत खाऊन घ्यायचं. अजून काढल्या नाहीत आमच्या शेंगा, अजून हे बघा अशा कोवळ्या आहेत अजून, त्यामुळे अजून वाढ झाली नाही त्याची. पण मी काय केलं तर जे जे खाण्यासारखे आहेत तशाच काढलं होत्या, नाहीतर ढाळ्याला अजून भरपूर होत्या मोठ्या मोठ्या, म्हणजे असं शेंगा होत्या पण कोवळ्या होत्या. भांडे घासून घेतले तर संचितला भूक लागली तर त्याला देते आता मी जेवायला. तर इथं भाकरी घेतली मोडून, पडी आणि ताटात चमकत का नाही. ज्यावेळेस आमची भांडीवाली बाई भांडी घासते ना तेव्हा अशी भांडी चमकतच नाहीत. पण आता बरीच वर्ष झालं आहे ती, त्यामुळं मग आई पण काय म्हणत नाहीत. आणि मग असं आहे, किती पण भांडे असू द्या 15-20 मिनिटातच घासून जाते. अगोदर मशीन नव्हते ना तेव्हा कपडे पण धुवायचे, पण आता मशीन घेतल्यापासून फक्त भांडीच घासून जाते ती. संचितला बास होते, संचित काय खात नाही एवढा. तिथं पालक, सागरगट्टा, भाकरी, अजून भाताची स्टीम निघाली नाही. निघाली का? भाताचं तसं संचितला जास्त आवडत नाही भात खायला,
आणि दादा सध्या डाळीच खाणार आहे म्हणते, त्यामुळे इथं दादांना सकाळचंच आहे. एकदम सिंपल असं बनवायला लागले मी. तेलाचा कसलाच वापर करत नाही, तेल तसं पण खाल्ल्याला चांगलं नसतं. आता मध्ये इकडं आल्यापासून तर माझं तेल आणि नंतर इकडं टोस्ट एकदम छान मिळतात, त्यामुळे टोस्ट एवढं सगळं खाऊन 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 वर्षभरात मी कसले झाले. त्यामुळे आता मला वजन कमी करायचं चाललं आहे माझं. आता जवळपास 2 किलो वजन वाढले माझं, 2-3 किलो. चला आता संचितला देते जेवायला. हे गरम झाले बघा, चटका बसला. आणि असं मला भाजायला शेंगा ठेवल्या ना, असं भाजत भाजत थोड्याशा खाऊन होतात माझ्या. सगळ्यांना सवय असते म्हणजे